गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ब्लेंड काय होते। ब्लेंड मीन्स जिथे दोन कन्सोनंट्स सोबतच येतात आणि ते मिक्स होऊन जो नवीन वर्ड तयार होतो त्याला ब्लेंडिंग म्हणतात। ब्लेंडिंग मीन्स इट इज अ मेथड टू रीड बाय कंबाइनिंग डिफरंट साऊंड्स। दोन साऊंड्स इथे आहे आणि याला रीड कसं करायचं आपल्याला कंबाईन करून, म्हणजे जशी एस ची साऊंड काय आहे और एन ची साऊंड काय न। ओके, तर आपण याला कंबाईन करून नवीन वर्ड आपण तयार करणार आहोत म्हणजे स्न। तर त्या रिलेटेडच आपण त्यालाच ब्लेंड म्हणतात। आणि ब्लेंडचं असं आहे की त्यामध्ये तुम्हाला वॉवेल्स येणार नाही, तिथे मधात दोन ब्लेंडच्या मधात अजिबात वॉवेल्स रीड करायला येणार नाही, म्हणजेच ते झाले ब्लेंड, मिक्स झाले, ब्लेंड झाले। तर आज आपण स्न ब्लेंड रिलेटेड वर्ड्स रीड करणार आहोत। लेट्स स्टार्ट रीडिंग। स्न ॲप स्नॅप, स्न अग स्नग, स्न ओ स्नो, स्न ॲग स्नॅग, स्न ई प स्निप। ओके, तुम्ही माझ्या मागोमाग जरी रीड केलं मुलांनी तरी मुलांना सहजच ते येईल। आणि तसे मी बरेचसे व्हिडिओज जसे लॉंग साऊंड, शॉर्ट साऊंड व्हिडिओज जे आहेत ते ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते बघा, वॉच करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आणखी ड्रॉइंगचा यूज करून आपण काही वर्ड्स रीड करूया, म्हणजे मुलांना हे सहज सोपं होईल। ओके, स्न एक स्नेक, जसं इथे बघत आहे आपण की हा जो ए, आता इथे जो साऊंड आहे याला म्हणतात सायलेंट ई वर्ड्स। तर यामध्ये एची जी साऊंड आहे ती लॉंग येणार आहे, तर तशा रिलेटेड मीन्स लॉंग ए वॉवेल्स रीड करतो आपण। तसंच लॉंग ए, ई, आय, ओ, यू हे सगळे लॉंग साऊंड रीड करणे याच्याशी रिलेटेड मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहे, तर प्लीज बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लेंड्स रीड करत आहोत। स्न ए क स्नेक, स्न ई प स्निप, स्न ओ स्नो, स्न ॲप स्नॅप, स्न ई ज स्नीज, स्न ॲक स्नॅक, स्न ए ल स्नेल, स्न ओर स्नोर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं ब्लेंड रीड केलेले आहेत, असे आणखी काही ब्लेंड्स आपण रीड करूया। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।